तर मित्रांनो, आपले 6 अध्याय शिकून झालेले आहेत आणि 7व्या अध्यायाचं शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग. म्हणजे ज्ञान काय आणि विज्ञान काय आहे हे भगवंतांनी या अध्यायात उलगडून सांगितलेले आहे. यामध्ये आपण परमेश्वर म्हणजे काय, परमेश्वराची ओळख करून घेतो. परमेश्वर कसा सर्वव्यापी आहे ते पाहतो. या सृष्टीमध्ये परमेश्वर कसा भरून उरलेला आहे हे आपण पाहतो. आणि त्याचबरोबर विश्व कसे निर्माण झाले हे सुद्धा आपण या अध्यायात जाणून घेतलेलं आहे. मित्रांनो, आपण जर श्रीमद भगवद्गीतेचे म्हणजेच ज्ञानेश्वरीचे 18चे 18 अध्याय पाहिले तर आपल्याला अनेक ठिकाणी पुनरुक्ती दिसते. आता यामधील पुनरुक्ती हा दोष नाही आहे. कारण कसं आहे, जर ती पुनरुक्ती केली नाही तर तो केवळ तोच अध्याय जो मनुष्य वाचणार आहे त्याला त्या अध्यायातलं काहीच कळणार नाही. कारण महाराजांनी असा विचार केला असता, अरे हे अमुक अध्यायात सांगितलंय, अरे हे तमुक अध्यायात सांगितलंय, अरे हे त्या अध्यायात सांगितलंय, अरे हे या अध्यायात सांगितलंय, मग या अध्यायात मी काहीतरी नवीनच सांगणार, काहीतरी नवीनच सांगणार. मग असं जर माऊलींनी असा विचार केला, बरोबर आहे, माऊलींनी जर असा विचार केला तर काय होणार आहे की माऊलींना सर्व काही कळतं, म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने जर रचना केली असती तर कदाचित आपल्याला ज्ञानेश्वरी देखील समजली नसती. मित्रांनो, विद्यार्थ्यांचे अभिप्राय आपण अवश्य लक्षात घ्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. रामकृष्ण हरी. मी माधुरी वैभव शेलार. हबप दीपक जेवणे महाराजांनी ज्ञानेश्वरी प्रवचन वर्ग हा एक उपक्रम चालू केला आणि त्या ज्ञानेश्वरी प्रवचन वर्ग ह्या अभ्यासक्रमाला मी प्रवेश घेतला आणि आत्ताच माझा हा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमातून मला काय मिळालं हे मी सांगण्याचा प्रयत्न करते. यामध्ये महाराजांनी 1 ते 18 अध्याय अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत कसे आपल्याला समजतील ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये किती दृष्टांत आहेत, किती सिद्धांत आहेत, किती संकल्पना आलेल्या आहेत ह्याचं वर्गीकरण केलं आणि ते सुलभपणे आपल्या समोर मांडलेलं आहे. मी जेव्हा पण ज्ञानेश्वरी घेऊन बसत होते, ज्ञानेश्वरी मी पारायण करत होते, पण मला ती समजतच नव्हती. माझ्या मनात एक भीती निर्माण झालेली की प्रत्येक जण ज्ञानेश्वरीवर भरभरून बोलतंय आणि त्या ज्ञानेश्वरीवर मला सुद्धा बोलता येईल का, मला त्याच्यातलं जे ज्ञान आहे ते समजेल का. आणि हे ज्ञानेश्वरी प्रवचन अभ्यास वर्ग जो दीपक जेवणे महाराजांनी चालू केला आहे त्यामध्ये मी प्रवेश घेतला आणि त्या प्रत्येक अध्यायाचं सार मी आता सांगू शकते. एवढी मला ज्ञानेश्वरी महाराजांच्या मुखातून निरूपण ऐकल्यामुळे समजली. काय केले महाराजांनी, त्याच्यात सुंदर सोप्या भाषेत निरूपण केले. जेव्हा महाराज बोलायला लागतात ना तेव्हा अशी वातावरण निर्मिती होते की ऐकतच राहावं. आणि विश्वरूप दर्शन हा 11वा अध्याय, ज्या वेळेस महाराज 11वा अध्यायाचं निरूपण करत होते त्यावेळेसची अशी परिस्थिती होती की मी स्वतः अर्जुन आहे आणि महाराज ते विश्वरूप दर्शन, त्या परमात्म्याचं दर्शन, त्याच्याबद्दल जे बोलतायत, मला साक्षात परमात्मा समोर उभा आहे ही प्रचिती देण्याचं काम दीपक जेवणे महाराज करत आहेत. भगवद्गीता हा आपला हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. प्रत्येक हिंदू माणसाला भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचं ज्ञान हे असलंच पाहिजे, तरच तो हिंदू म्हणून जगण्याला योग्य आहे. मला जे मिळालंय ते तुम्हाला प्रत्येकाला मिळावं ही एकच अपेक्षा आहे. जे ज्ञान ह्या अभ्यास वर्गातून मला मिळालंय
ते ज्ञान घेण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि तुमचं जीवन सार्थक करा. म्हणून काय आहे की एखादी गोष्ट आपल्याला सांगायची आहे. मी तुम्हाला विचारलं की आपल्याला गणपती महाराजांचं घर पाहायचं आहे, म्हणजे गणपती महाराजांच्या घरी जायचंय. मग ते विचारणार का हो तुम्हाला दादर माहिती आहे का? अहो दादर सोडा हो, मला गणपती महाराजांच्या घरी जायचंय. अरे बरोबर आहे ना, गणपती महाराजांचं घर आहे ते दादर वेस्टला आहे. मग तुम्हाला दादर माहिती आहे का पहिल्यांदा, ईस्ट आणि वेस्ट? बरोबर, ठीक आहे, आम्हाला दादर वेस्ट माहित आहे. मग ते तुम्हाला विचारणार अहो तुम्हाला पोर्तुगीज चर्च माहित आहे का? इथं कपडा हात मारून घेणार. अहो मी तुम्हाला गणपती महाराजांचं घर विचारतो आहे, पोर्तुगीज चर्च नाही. म्हणजे नाही ना, ते कसं आहे माहितीये का, तिकडून आपण पोर्तुगीज चर्चला गेलो पाहिजे. असं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे मग तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर माहितीये का? मग ते म्हणणार अहो मंदिरात मला नाही जायचंय, मला जायचंय गणपती महाराजांच्या घरी, मला घराचा पत्ता द्या, मंदिराचा नको. अहो त्या मंदिराच्या बरोबर समोरच घर आहे. मग अशी गंमत होते. म्हणून आपण जर पुनरुक्ती असं बोलत गेलो तर कदाचित आपल्यालाच कळत नाही असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. या बाकीच्या गोष्टी नंतर सांगितलेल्या आहेत, बरोबर की नाही? आणि त्या गोष्टींची परत आठवण का होते, तर एकदा ती मुख्य वस्तू सांगायची झाली तर मग बाकीच्या गोष्टींची मांडामांडी करावी लागते. तर त्याच्यामुळे मग ही पुनरुक्ती आहे की नाही आहे, या सगळ्या म्हणतात ना, या सगळ्या गोंधळात आपण पडण्यापेक्षा आपल्याला जी गोष्ट जाणून घ्यायची आहे ती सुलभपणे कशी जाणली जाईल याचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर काय होईल की हे असं वगळलं ते तसं वगळलं. म्हणून मी आपल्याला या सर्व अध्यायांचा परिचय करून देताना त्याच्यातही तुम्हाला काही पुनरुक्ती आढळेल, कारण तशी पुनरुक्ती केली नाही तर मलाही बोलता येणार नाही. म्हणून परमेश्वर म्हणजे काय, सगळ्या अध्यायात थोडं वर्णन येतं. माया म्हणजे काय, सर्व अध्यायात थोडं वर्णन येतं. भक्त म्हणजे काय, सर्व अध्यायात थोडं वर्णन येतं. गुरुकृपा म्हणजे काय, सर्व अध्यायात थोडं वर्णन येतं. ज्ञान म्हणजे काय, सर्व अध्यायात थोडं वर्णन येतं. त्याच्यामुळे काय आहे की साकल्याने या सर्व ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणे आणि त्यातली आपल्याला सांगता येईल अशी संकल्पना श्रोत्यांसमोर मांडणे हे कौशल्याचं काम आहे. आणि ते कौशल्य आपल्या अंगी येण्यासाठी आपल्याला आधी सर्व ज्ञानेश्वरी एकदा वाचली पाहिजे, नंतर परत एकदा वाचली पाहिजे, नंतर परत एकदा वाचली पाहिजे, असं आपल्याला करावंच लागणार आहे. कारण कसं आहे माहित आहे का की त्याला असा भाग नाही आहे. चित्रपटाला जसा काही स्टार्ट असतो पण त्या चित्रपटालाही खरंच स्टार्ट नसतो. जो मनुष्य आपल्याला किंवा जी जागा आपल्याला दाखवलेली आहे चित्रपटातही, ती जागा नेमकी कुठे आहे हे पहिल्याच ठिकाणी आपल्याला समजत नाही. हे घर कुणाचं आहे, हा महाल कुणाचा आहे, किंवा हे कुठलं जंगल आहे. मग शेवटी आपण सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येतो किंवा एखादा मनुष्य दाखवलाय तो कुणाचा नवरा आहे, कुणाचा मुलगा आहे, कुणाचा बाप आहे, काही माहित नसतं. हळूहळू ते उमगतं. म्हणून कसं असतं माहितीये का, ज्ञान ही संकल्पना ही एकरेषीय संकल्पना नाही आहे. ज्ञान ही संकल्पना ही एक प्रतलीय संकल्पना नाही आहे. ती अशी सर्व गोष्टीतून अशी उमगणारी संकल्पना आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित लक्षात घेऊन मग त्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला लागते. बरोबर की नाही? म्हणजे एखादं जर गणित सोडवायचं झालं तर त्याला अन्य दोन गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते. बरोबर की नाही? जर वर्तुळाचं एखादं प्रमेय आपल्याला सोडवायचं झालं तर जीवा म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, परिघ म्हणजे काय, हे जर आपल्याला माहित नसेल तर काहीच कळणार नाही. म्हणजे काय, आम्हाला प्रमेय सोडवायचंय पण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्याच लागतात ना. तर असं थोडक्यात झालेलं आहे. तर त्याच्यामुळे असं वाटतं मग कधी कधी की सर्व अध्यायांचा विषय जणू काय एकच आहे का काय, कारण तेच आपल्याला ऐकायला मिळतं. पण असं नाही आहे. त्याच्यामध्येच काहीतरी एक नवीन गोष्ट असते.
तर हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे अशी मी आपणास विनंती करतो आणि पुढे जातो. तर मित्रांनो, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. बघा, ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय, याच्यावरती भगवंतांनी या 7व्या अध्यायात पहिल्यांदा प्रकाश टाकलेला आहे. हे 6 अध्याय झाल्यानंतर भगवंत अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, तू आता खरोखरच योगयुक्त झालेला आहे आणि त्यामुळे आता ब्रह्मविषयक जे काही ज्ञान आहे, जे मी काही तुला सांगणार आहे, ते ज्ञान तुला अत्यंत स्पष्टपणे समजेल. म्हणजे पहिल्या इयत्तेतून मुलगा दुसऱ्या इयत्तेत गेला, तिसऱ्या इयत्तेत गेला, असं करत 10वी पर्यंत आला की मग त्याला काही गोष्टी समजायला लागतात. आणि करतळी आवळा तैसा हरी म्हणजे काय आहे, हस्तामलक म्हणून एक सिद्धांत आहे की हातावरती जर आपण तळा हातावरती आवळा ठेवला तर तो आपल्याला नीट निरखून पाहता येतो. हे तळा हातावर एखादं रत्न ठेवलं तर ते आपल्याला नीट असं निरखून पाहता येतं. असं एक समज आहे आणि ती खरीच आहे. तर त्यामुळे एखादी गोष्ट आपल्या हाती आली किंवा आपल्या हाताशी लागली असं पण आपण म्हणतो की नाही, मग तसंच आहे. तर पुढे म्हणतात आहे की ज्ञान म्हणजे काय. अनेक लोकांच्या अनेक तुम्हाला व्याख्या सांगतील, पण भगवंतांनी या ठिकाणी जी व्याख्या केली आहे ती व्याख्या सरळ सोट आणि एकदम सोपी आहे की आत्मवस्तूला पूर्णपणे ओळखणे म्हणजे ज्ञान. आत्मवस्तूला पूर्णपणे ओळखणे म्हणजे ज्ञान. मग विज्ञान म्हणजे काय, तर हा संपूर्ण प्रपंच पसारा पाहत असताना भगवंताची जाणीव ठेवणे म्हणजे विज्ञान. लोकांना काय वाटेल की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, अजून कुठलंही शास्त्र म्हणजे विज्ञान, बरोबर की नाही. असं नाही आहे ते. विज्ञान म्हणजे काय की संपूर्ण प्रपंचाचा पसारा पाहत असताना या सृष्टीमध्ये भगवंत भरून राहिलेला आहे त्याची जाणीव ठेवणे म्हणजे विज्ञान. आणि अज्ञान म्हणजे काय, परमेश्वराला विसरणे आणि हा जो कोणी पसारा आहे की नाही त्या पसाऱ्यालाच खरं समजणे. आणि ज्यांना ज्यांना आपण शहाणे म्हणतो की नाही, असे शहाणे लोक मूर्खपणाने असे वागतात. मूर्खपणाने वागतात म्हणजे काय, ते मूर्ख नसतात हो. म्हणजे तो डॉक्टर होतो, तो वकील होतो, तो मोठा पॉलिटिशियन होतो, तो मोठा अभिनेता होतो आणि त्याला नंतर असा गर्व होतो की अरे मला तर सगळं समजायला लागलेलं आहे. अरे बाबा तू पॉलिटिशियन आहेस, अरे बाबा तू क्रिकेटर आहेस, अरे बाबा तू साहित्यिक आहेस, अरे बाबा तू अमुक तमुक आहेस, डॉक्टर आहेस. तुला हे समजणार नाही. हे सगळं प्रापंचिक ज्ञान आहे आणि त्या प्रापंचिक ज्ञानालाच तू खरं समजून वागलास तर त्यालाच आध्यात्मिक भाषेत अज्ञान असे म्हणतात. म्हणजे अज्ञानी किती लोक आहेत ते बघा बरं. ज्यांनी ज्यांनी आपल्या घराच्या दारावरती पाटीवरती लिहून ठेवल्या असतील आपल्या डिग्र्या, त्या सगळ्या डिग्र्या बाळगणारी ही सगळी मंडळी अज्ञानी आहेत. मग यातली ज्ञानी आणि विज्ञानी मंडळी कोण आहेत, तर ज्यांनी परमेश्वराला ओळखलेलं आहे आणि परमेश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं आहे, या माणसांना ज्ञान आणि विज्ञान कळलेलं आहे.